असाल ना तर प्लीज स्वतःच्या बॉटल्स कॅरी करा बिकॉज इथे पाणी अजिबात नाही आहे आणि इथे हाय हॅलो गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. आता आमचा डे 1 आहे हैदराबादमध्ये. आपण लोक जाणार कुठे? मेनली श्रीशैलम मंदिरमध्ये म्हणजे श्रीशैलम मंदिरमध्ये. आणि अजून तुझी ही बाग घेतेस ना अजून आपल्याला प्लॅन करायचं. अजून आम्हाला प्लॅन करायचं. त्यानंतरला आम्ही आमचा डे 1 स्टार्ट करणार आहे. आम्ही ऑलमोस्ट रेडी झालोय. आमच्या मागे मेस बघा आम्हाला जज नका करू करू. मुलींचं मुलींचं असत असतं. त्यामुळे आम्ही छान रेडी झालोय. आता आम्ही रील्स शूट करू. किती घ्यायची? सो लेट्स गो गाईस. गाईस आर यू रेडी? लेट्स गो. बघू आपण आज कुठे कुठे कसं कसं फिरतोय. तर आता फुल डे आम्ही साईटसिंग करणार आहेत हैदराबादमधल्या. सो आम्ही काय केलं, आम्हाला मोस्टली इथल्या प्लेसेस माहिती नाही आहेत. तर आम्हाला सकाळी ज्या काकांनी बसस्टँडपासून आमच्या हॉटेलपर्यंत सोडलं होतं त्या काकांना आम्ही कॉल केला आणि सांगितलं की ॲक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की जर तुम्हाला साईटसिंग करायचं असतील सो मला कॉन्टॅक्ट करा. तर मग आम्ही असा विचार केला आहे की त्यांना फोन केला आम्ही आणि सांगितलं की आम्हाला असे असे साईटसिंग करायचे आहेत आणि आम्हाला जेवायचं पण आहे. तर ते काका येणार, आम्हाला घेऊन जाणार, आम्ही जेवणार आणि त्यानंतर फुल साईटसिंग करणार आहेत आज. फुल डे बघू कसा काय प्लॅनिंग आहे. सो स्टे ट्यून्ड. A few moments later. होना था प्यार. वी हॅव रीच टू साक्षीगंध टेम्पल. साक्षी गणपती. आणि त्यानंतरला हे दर्शन होईल. आणि असं म्हटलं जातं की आपण जेव्हा स्वामीच्या दर्शनाला येतो तर सर्वात सुरुवातीला आपण साक्षी गणपतींच्या मंदिरात येऊनच सो लेट्स सी आपलं दर्शन होतोय. हटकेश्वर महादेव मंदिर. आणि इथे अजून रोपवे पण आहे का? म्हणजे रोपवे आपल्याला पाताळगंगाला जायचं आहे आणि पाताळगंगामध्ये खाली उतरून आपल्याला बोटिंगने सगळं जे मंदिर वगैरे आहे ते सगळं बघायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथून roping पटकन करून आधी खाली जावं कारण आम्हाला इथून पटकन निघायचं तर आम्हाला पुढच्या गोष्टी बघायला भेटणार. जय हो शंकरा आदिदेव शंकरा. तेरे जाप के बिना चले ये. जिरली यांची मला विचारणं बरं कसं वाटलं? खूप छान वाटलं. काहीच नाही छान बिन वाटलं. बांगड्या घ्यायच्या आहेत. किती थकलीस दिया? शिव शंभो काचेच्या बँगल्स घेऊ की नको घेऊ? तिकडचे कुत्रे नाही आहे. कुत्रे आणि माकड खूप जास्त डेंजर आहेत भाई. खूप जास्त मागे लागतात. त्यांचे फोटोज काढले की ते डायरेक्ट फोन घेऊन नाही तरी इथे आहे. A few moments later. पाणी भरून आली आहे मॅडम. इथे पाण्याचा खूप जास्त शॉर्ट आहे. आपापल्या बॉटल्स कॅरी करा भाई प्लीज. भाई इथे तुम्ही येत असाल ना तर प्लीज स्वतःच्या बॉटल्स कॅरी करा बिकॉज इथे पाणी अजिबात नाही आहे आणि इथे प्लास्टिक बॉटल्स बॅन केलेले आहेत. बिस्लरी वगैरे नाही आहेत.
आणि हे जे बॉटल्स ते लोक देतात ह्याची प्राईस पण जास्त असते. सो जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल हैदराबादमध्ये सो कॅरी युअर ओन बॉटल्स. भाई साहब अजिबात पाणी नाही आहे इथे, खूप पाण्यासाठी फिरावं लागतं. पाणी गार पण झालेलं आहे आमचं दर्शन अशा प्रकारे. पण आम्हाला तरीसुद्धा पाताळगंगाचं दर्शन करणं बाकीच राहिलं. आम्ही आता प्लॅन करतोय की आम्ही उद्या पाताळगंगाचं दर्शन करू. लेट्स सी हाऊ इट गोज. आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स खूपच छान आहे या शिवाजी महाराज मेमोरियलचा. शिवाजी महाराज स्फूर्ती असं काहीतरी नाव आहे या जागेचं. आणि खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप छान पीसफुल असं वातावरण आहे इकडे. आणि ओव्हर सरप्राईज इथे इतके सगळे महाराष्ट्रीयन्स होते. लोकल्स तर जे रिक्षा चालवतात ते लोक सगळे तर लोकल्स होते. बट खूप सगळे महाराष्ट्रीयन टुरिस्ट, खूप सगळे महाराष्ट्रातले लोक आम्हाला इथे भेटली होती. आणि आम्हाला त्यांना भेटून चांगलं वाटलं. लोक टुरिझममध्ये साऊथ इंडियामध्ये फिरायला येतात. नाईस. आणि भरपूर सारा क्राऊड नॉर्थचा पण होता. सो इथे आता सध्याचा विषय चालू आहे की तमिळच बोलायचं किंवा कन्नडच बोलायचं किंवा मराठी बोलायचं. आम्हाला इथे येऊन तसा काही प्रॉब्लेम तर फेस नाही करावा लागला. जेन्युनली ज्या लोकांना बोलता येत नव्हतं त्या लोकांनी बोललं नाही आमच्याशी. त्यांना जनरली बोलताच येत नाही दुसरी कोणती लँग्वेज. त्यांना फक्त एकच त्यांचीच लोकल जी भाषा आहे तीच बोलता येत होती. पण ज्यांना थोडीफार हिंदी येत होती, तुटकी मुटकीच हिंदी येत होती, त्यांनी आमच्याशी चांगलं हिंदीमध्ये कन्व्हर्सेशन करायचं ट्राय केलेलं होतं. सो या इट वॉज ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. जे हालत बघा हालत. रात्रभर ट्रेनमध्ये झोपले नाही आहेत कोणच. आणि आम्ही दिवसभर फिरलो. हां ही थोडीशी झोपली आहे. नंतर बसमध्ये थोडेसे झोपलेत सगळेजण. आणि त्यानंतर दिवसभर फिरलो. आता हे शिवाजी महाराजांचं काहीतरी फोर्ट टाईप्स आहे ते आम्ही बघणार आणि त्याच्यानंतरला रूमवर जाणार. सो लेट्स सी हे कुठे कुठे काय काय आहे. खूप गरम होतं आहे हैदराबादमध्ये. सकाळी थोडंसं थंड होतं. ह्याच्या बसमधून आलो आपण तेव्हापासून तरी थोडं नॉर्मल होतं. हां ॲक्च्युली ते इवन आपण ट्रॅव्हल करत होतो आणि हवेमुळे सुद्धा थंड लागत होतं. पण आता हे खूप जास्त असं गरम झालं आहे सगळं. खूप जास्त ऊन पण आहे, ह्युमिडिटी आहे. हां बट इथले रस्ते आणि सगळं खूप जास्त क्लीन आहे. खूप जास्त एक रॅपर सुद्धा नाही आहे. आणि रस्ते परत हे जे प्लेसेस आहेत हे सगळे खूप जास्त क्लीन आहेत बाबा. एंट्री फीज आहे सगळीकडे. एंट्री फीज आहेत सगळीकडे. एंट्री फीज आहेत. त्यांनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित मेंटेन पण केलेल्या आहेत. हां ते मे बी त्यामधून काही त्यांना भेटत असेल. व्हिडिओ चालू ठेव. जगण्याची आशा. केलं होतं स्फूर्ती मंदिर, शिवाजी महाराज स्फूर्ती मंदिर. खूप जास्त छान प्लेस आहे जिथे शिवाजी महाराजांची सगळी हिस्ट्री सांगितली. त्यांनी कसं फाईट केलं त्याची पूर्ण हिस्ट्री सांगितली गेली आहे. हे शिवाजी महाराजचं पूर्ण फोर्टचं डिस्क्रिप्शन दिलं आहे. तुम्ही इथे याल तर नक्कीच ही प्लेस विजिट करा. सो या खूप सुंदर प्लेस आहे काहीशी ही. सगळ्या स्टोरीज व्यवस्थित सांगितल्या गेल्या आहेत. त्यांचे पिक्चर्स दाखवले गेले आहेत आणि खूप सुंदर असं डिस्क्राईब केलं आहे. सो तुम्ही इथे याल तर नक्कीच ही गोष्ट विजिट करा. अँड इट इज द बेस्ट.